अॅनास्थेशियाचं मराठी ट्रान्सलेशन आहे संज्ञानाश. डेफिनेशन ऑफ अॅनास्थेशिया. आता अॅनास्थेशियाची डेफिनेशन पाहायच्या पहिले आपल्याला थोडीशी पार्श्वभूमी पाहायची आहे की आपण जेव्हा आयुर्वेदाचे जे पाहतो, आयुर्वेदाच्या ऱ्हासाची कारणे, सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं ऱ्हासाची कारणे. तर ऱ्हासाच्या कारणामध्ये संज्ञानाशाचा अभाव हा एक पॉईंट आलेला आहे की संज्ञानाश नसल्यामुळे सगळ्यात जास्त, संज्ञानाशाचा अभाव असल्यामुळे सर्वात जास्त ऱ्हास. आणि ही खरी गोष्ट आहे की कुठल्याही व्यक्तीला जर आपण पीठ टोचतो, अचानक जी टोचल्या जाते ती वेगळी गोष्ट, पण आता मी तुम्हाला सुई टोचणार आहे किंवा इंजेक्शन देणार आहे असं म्हणण्यानेच कित्येकशे पेशंट घाबरतात. मग इथं सर्जरी आहे, म्हणून सर्जरी करताना संज्ञानाश हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि आयुर्वेदाच्या ऱ्हासाचं मुख्य कारण संज्ञानाश हेच राहिलेलं आहे. आणि दुसरं कारण राहिलेलं हिंसा. आता संज्ञानाशच नसेल तर पेशंटला जे आपण त्याला पकडून जे शस्त्रकर्म केलं जातं ती एक प्रकारची हिंसा मानली जात होती. म्हणून सर्वात मोठं आयुर्वेदाच्या ऱ्हासाचं कारण संज्ञानाशाचं, आयुर्वेदाच्या पेक्षा शल्यतंत्राच्या ऱ्हासाचे कारण, आयुर्वेदाचे शल्यतंत्राच्या मुख्यत्वे करून संज्ञानाश. पण संज्ञानाशाची द्रव्य त्या पूर्ण उपलब्ध नव्हते. एक मद्यपानाने एक प्रकारची रुग्णाला एक अतिमद्यपान केल्यानंतर एक अशी अवस्था येत होती की त्याच्यात सर्व रुग्ण विसरत होता. म्हणून सुरापान करून किंवा मद्यप्राशन करून हे केलं जातं. तर मग त्यानंतर काही वर्षानंतर संज्ञानाशाचा शोध लागला आणि शल्यतंत्र हे सुकर होण्यात गेले. म्हणून डेफिनेशन ऑफ संज्ञानाश किंवा डेफिनेशन ऑफ अॅनास्थेशिया इज पार्शियल और कंप्लीट लॉस ऑफ सेन्सेशन with or without loss of consciousness as a result of disease, injury or administration of anesthetic agent, usually by injection or inhalation. सगळ्यात पहिले तर इन्हेलेशन झालं. क्लोरोफॉर्म सुंगायला देत होते. इन्हेलेशन म्हणजे जर त्याचा नाकावाटे इन्हेलेशन केल्यानंतर एक प्रकारची पेशंटला अॅनास्थेशिया होत असेल. तर लोकल अॅनास्थेशिया ह्याचे प्रकार केलेले आहेत. एक तर सर्वांग संज्ञानाश म्हणजे पेशंटचा पूर्ण लॉस ऑफ कॉन्शियसनेस आणि सेन्सेशन ही दोन्ही गोष्टी होत होत्या. पण त्याच्यामध्ये त्याला जनरलाइज पेशंटला आपण अॅनास्थेटाईज करत होतो. पण जेवढ्या भागात आपल्याला सर्जरी करायची आहे, समजा एखाद्या ठिकाणी लायपोमा आहे, एखाद्या ठिकाणचा IND करायचा आहे, सिस्ट एक्ससाइज करायची आहे, त्या ठिकाणी तेवढाच संज्ञानाश करून त्याचं एक्सिजन केलं जाते. त्याला म्हणतात लोकल अॅनास्थेटिक. लोकल अॅनास्थेटिक आर ड्रग्स वेन इंजेक्टेड अराउंड द नर्व्स, ब्लॉक इम्पल्स कंडक्शन distal to the site of injection and produce analgesia and anesthesia in that area. म्हणजे अशा प्रकारे आपण इंजेक्शन देतो की त्या ठिकाणी नर्व ब्लॉक होतो आणि ब्लॉक इम्पल्स कंडक्शन आहे. त्या कंडक्शनमुळे म्हणजे जी ड्रग इंजेक्ट करतो ते अॅनास्थेटिक ड्रग असते, ते ड्रग इंजेक्ट केल्यामुळे ते त्या ठिकाणचा नर्व ब्लॉक होतात आणि नर्व ब्लॉक केल्यामुळे तेवढा एरिया अॅनास्थेटाईज होतो. किंवा लोकल जी स्किन आहे, इम्पल्स कंडक्शन जे आहे ते आपण ब्लॉक करतो. तर ह्याचे वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यानुसार आपण लोकल अॅनास्थेशिया. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ लोकल अॅनास्थेशिया. ते ब्लॉक जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स ॲट ऑल पार्ट्स ऑफ न्यूरॉन where they come in contact without any structural damage. Local anesthetic block the fast sodium channels and sodium influx, thus blocking all impulse transmission across the membrane. त्या ठिकाणी आपण इंजेक्ट केल्यानंतर ही सगळं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन होते आणि त्या ठिकाणचं सेन्सेशन लॉस. कंपॅरेटिव्ह फीचर्स ऑफ जनरल अॅनेस्थेशिया आणि लोकल अॅनेस्थेशिया. साईट ऑफ ॲक्शन जनरल अॅनेस्थेशिया सेंट्रल नर्वस सिस्टीमवर काम करते आणि लोकल अॅनेस्थेशिया पेरिफेरल नर्वस सिस्टीमवर काम करते. एरिया ऑफ बॉडी इन्व्हॉल्व. जनरल अॅनेस्थेशियामध्ये होल बॉडी इन्व्हॉल्व असते आणि लोकल अॅनेस्थेशियामध्ये रिस्ट्रिक्टेड एरिया इन्व्हॉल्व असतो. कॉन्शियसनेस जनरल अॅनेस्थेशियामध्ये लॉस झालेला असतो आणि लोकल अॅनेस्थेशियामध्ये अनअल्टर्ड असतो. म्हणजे काही भाग अॅनास्थेटाईज झालेला असतो, काही ह्याच्यामध्ये हे.
केअर ऑफ व्हायटल फंक्शन जनरल ॲनास्थेशियामध्ये खूप गरज असते. लोकल ॲनास्थेशियामध्ये युजली नॉट निडेड. जनरल ॲनास्थेशियामध्ये इसेन्शियल असते. फिजिओलॉजिकल ट्रेसपास जनरल ॲनास्थेशियामध्ये हाय रिस्की असते आणि लोकल ॲनास्थेशियामध्ये लो रिस्की असते. पुअर हेल्थ पेशंटमध्ये जनरल ॲनास्थेशिया रिस्की असतो, लोकल ॲनास्थेशिया सेफ असतो. यूज इन नॉन कॉपरेटिव्ह पेशंट पॉसिबल जनरल ॲनास्थेशिया आणि लोकल ॲनास्थेशिया नॉट पॉसिबल. मेजर सर्जरीमध्ये जनरल ॲनास्थेशिया प्रिफर करतात आणि लोकल ॲनास्थेशिया कॅनॉट बी यूज. मायनर सर्जरीमध्ये जनरल ॲनास्थेशिया जनरली प्रिफर करत नाही आणि लोकल ॲनास्थेशिया प्रिफर करतात. क्लासिफिकेशन ऑफ लोकल ॲनास्थेशिया. लोकल ॲनास्थेशिया यूज त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या. ऑफ लोकल ॲनास्थेशिया मॅक्झिमम रिकमेंडेड डोजेज ऑफ लोकल ॲनास्थेशिया फॉर इन्फिल्ट्रेशन अँड ब्लॉक्स. प्रिकॉशन दिलेलं आहे. आता तुम्हाला लोकल ॲनास्थेशिया ज्यावेळेस शिकवलं जाईल तेव्हा हे शिकवलं जाईल. आज आपण पाहू सगळ्यात पहिले स्पायनल ॲनास्थेशिया. स्पेशली स्पायनल ॲनास्थेशिया महत्त्वाचा आहे. लोकल ॲनास्थेशिया वेगळ्या पिरियडमध्ये आपण घेऊ. स्पायनल ॲनास्थेशियामध्ये द लोकल ॲनास्थेशिया इंजेक्टेड इन सब arachnoid space between L2, L3 or L3 and L4. L2, L3, L3, L4. लंबर स्पाईन किती असतात? 5. तर L2 पासून L3 मध्ये देतात, L2 L3 मध्ये देतात, ते 3, 4 मध्ये देतात. बिलो द लोअर एंड ऑफ स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डच्या एकदम एंडमध्ये सुद्धा देऊ शकतो. प्रायमरी साईट ऑफ ॲक्शन इज द नर्व रूट इन द कॉर्डा इक्वायना. आता तुम्हाला याच्यासाठी कॉर्डा इक्वायना हे स्ट्रक्चर माहीत असणं आवश्यक आहे. याचं स्पायनल कॉर्डचं ज्या ठिकाणी एंड होतो त्या ठिकाणी फायबर लाईक स्ट्रक्चर असते. घोड्याच्या शेपटीप्रमाणे एक भाग असतो, त्याला म्हणतात कॉर्डा इक्वायना. रादर दॅन स्पायनल कॉर्ड. लोअर ॲब्डोमेन हाइंड लिम्स आर ॲनेस्थेटाइज्ड अँड पॅरालाइज्ड. द लेवल ऑफ ॲनेस्थेशिया डिपेंड्स ऑन द व्हॉल्यूम ऑफ ड्रग, स्पीड ऑफ इंजेक्शन, posture of patient, specific gravity of drug solution. Nerve root rapidly take up and retain the local anesthetics. Therefore, its concentration in CFS fall quickly after injection. The level of anesthesia does not change with the change of posture after 10 minutes. Also, higher segments are exposed to progressively lower concentration of local anesthesia. आता ॲनास्थेशिया झायलोपेन पेशंट्स. स्पायनल ॲनास्थेशियासाठी आपण जे ड्रग वापरतो ते पण बुप्राव्हॅकिन असते किंवा झायलोकेन असते किंवा झायलोकेन त्याचं जे नाव आहे लिग्नोकेन असते. आजकाल आपण ॲनाविन नावाने जे ड्रग येते ते ड्रग वापरतो. त्याच्यात बुप्राव्हॅकिन हायड्रोक्लोराईड हे ड्रग असते. पूर्वीच्या काळी फार पहिले लिग्नोकेन वापरतो. पण आता याच्यामध्ये जे कॉन्सन्ट्रेशन असते आणि पर्सेंटेज जे असते ते वेगवेगळं असते. लोकल ॲनास्थेशियासाठी जे लिग्नोकेन वापरतात ते लिग्नोकेन 2% आहे. ते 1% पण आपण डायल्यूट करू शकतो. लोकल ॲनास्थेशियामध्ये 4% पण लिग्नोकेन येते. परंतु स्पायनलसाठी जे लिग्नोकेन किंवा बुप्राव्हॅकिन किंवा जे ॲनास्थेटिक ड्रग वापरले जाते त्याला म्हणतात हेवी ड्रग. तर हे ॲनाविन नावाचं बुप्राव्हॅकिन जे ड्रग आहे ते हेवी ड्रग आहे. ह्याच्यापुढे 2%च्या पुढे लोकल ॲनास्थेशिया लिहिलेलं असते, 2% लिहिलेलं असते. चुकूनही हे ड्रग स्पायनलमध्ये वापरल्या जाऊ नये. अदरवाईज काय होईल, आपण जे ड्रग देतो ते हेवी असल्यामुळे आणि कुठे इंजेक्ट करतो आपण, कुठल्या स्पेसमध्ये नाही, याची स्पाइनची कोणतीच हे असते, कोणती स्पेस असते, सब ॲरेक्नॉइड स्पेसमध्ये आपण ज्याच्यामध्ये सेरिब्रोस्पायनल फ्लुइड असते. म्हणजे आपण जेव्हा ॲनास्थेशिया देतो ती प्रोसिजर पूर्ण सांगणार आहे. जेव्हा ॲनास्थेशिया देतो आपण तेव्हा स्पायनल नीडल जी असते ती आपण ह्या स्पेसमधून L2, L3 किंवा L3, L4 ह्या स्पेसमधून स्पायनल नीडल आपण आतमध्ये टाकत असतो. ह्या नीडलचे वेगवेगळे
साईजेस असतात, त्या साईजेस पण आपण सांगू. तर ही नीडल जी असते, ह्या नीडलचे कॅनुला अँड स्टिलेट, हे कॅनुला आणि हे स्टिलेट. या कॅनुला म्हणजे नेहमीच आपण पोकळ गोष्ट समजतो आणि त्याच्यामध्ये हे स्टिलेट असते. आता जशी नीडल असते, नीडल फक्त अशी कॅन्युल्यासारखी असते, जी सिरिंजला वापरतो आपण किंवा कुठले इंजेक्शन देताना वापरतो. पण आपण ही नीडल अशी, ह्या नीडलची रचना अशी का केली गेलेली आहे ह्याचं आपल्याला क्लॅरिफिकेशन देता आलं. ही नीडल आपण अशीच वापरली असते, काय हरकत होतं, स्पेसमध्ये गेली असते, त्याच्यातून फ्लुइड आलं असतं. परंतु आपल्याला हे स्पायनल ॲनेस्थेशिया देत असताना ज्या ज्या ह्याच्यातून जावं लागते त्याच्यामध्ये स्पाईनमधून जेव्हा आपण जातो तेव्हा स्किन, सबक्युटेनियस टिश्यू, सुप्रास्पायनेटस लिगामेंट, इंटरस्पाइनस लिगामेंट, लिगामेंटम फ्लॅवम, एक्स्ट्राड्युरल फ्लॅट, ड्युरा मॅटर, सब ॲरेक्नॉइड स्पेस आणि ॲरेक्नॉइड मॅटर, इतक्या स्पेसमधून आपण जात असतो. आणि ह्या स्पेसमधून जात असताना आपण जेव्हा पंक्चर करतो ॲनाटॉमिकल ह्या लेयर्समधून जात असताना मसल आहे, लिगामेंट आहे, ह्या नीडलच्या टीपमुळे हे ट्रोमा होऊ शकतो. ट्रोमा झाल्यामुळे थोडंसं पार्टिकल जर ह्या इतक्या छोट्या छिद्रामध्ये अडकलं तर हे ब्लॉक होऊ शकतं. म्हणजे तुम्ही त्या स्पेसमध्ये जाऊन, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड ज्या स्पेसमध्ये असते त्या स्पेसमध्ये जाऊन सुद्धा ही नीडल ब्लॉक झाल्यामुळे हे फ्लुइड येऊ शकत नाही. म्हणून स्टिलेट हे वर्क करते की ही नीडल ब्लॉक होऊ दे. जसं आपण प्रोक्टोस्कोपी करतो तेव्हा प्रोक्टोस्कोप आतमध्ये टाकतो, नंतर ते काढून घेतो. तशाच प्रकारे हे टाकल्यामुळे ह्या नीडलचं जे अँटेरियर टीप आहे ते ब्लॉक होणार नाही. तोपर्यंत आपण त्या स्पेसमध्ये गेल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचा फील येतो. तो फील आल्यानंतर ॲनास्थेटिस्ट हे स्टिलेट बाहेर करतो आणि जर त्या स्पेसमध्ये असेल तर CSF याच्यामधून बाहेर येतो. जसं IV लावताना ब्लड बाहेर येते तेव्हा आपण समजतो की आपण वेनमध्ये आहे. तसंच हे झाल्यानंतर आपण CSF ज्या लेअरमध्ये आहे त्या लेअरमध्ये पोचलेला. आणि आपला उद्देश काय आहे की CSF जे पुरवठा करते त्या CSFमध्ये हे ड्रग गेल्यानंतर स्पायनल ॲनेस्थेशियाचा मुख्य उद्देश काय आहे की बिलो ह्या लेवल लंबर वर्टिब्रा जे आहे म्हणजे अम्बिलिकसच्या खाली, ॲब्डॉमिनच्या खाली, डायफ्रामच्या कितीतरी दूरपर्यंतचा एरिया ॲनास्थेटाइज होते. लोअर लिम्ब आणि ॲब्डॉमिनचा काही पार्ट ॲनास्थेटाइज हा, म्हणून ही लेवल आपण गाठलेली आहे. थोडेसे वर्टिब्रामध्ये काय नाही द्या, तिथे दिलं तर काय होईल, त्या वर्टिब्रल स्पेसमध्ये जाऊन जर ड्रग दिला आपण तर साहजिक आहे डायफ्राम पॅरलाइज होईल. डायफ्राम पॅरलाइज झाल्यामुळे रेस्पिरेटरी अरेस्ट होईल. त्याच्याही वर दिलं तर काय होईल, ब्रेनमध्ये जाईल, ब्रेन डेड होईल, पेशंट कोमात जाईल. त्याच्यामुळे आपल्याला हेवी ड्रग वापरावे लागतात आणि ते हेवी ड्रग दिल्यानंतर पेशंटला आपण पोझिशनवर डिपेंड करते की लेवल किती यायला पाहिजे. जनरली ॲनोरेक्टल सर्जरीमध्ये आपल्याला लोअर लेवलला म्हणजे फक्त पेरिनियम ब्लॉक व्हायला पाहिजे, तर आपण पेशंटला सिटिंग पोझिशनमध्ये देतो. ॲब्डॉमिनल सर्जरी करायची असेल तर लॅटरल पोझिशनमध्ये झोपून लॅटरल पोझिशनमध्ये आपण देतो. अशा प्रकारे पोझिशनवर हे डिपेंड आहे. आणि एकदा ॲनास्थेटिस्ट ड्रग इंजेक्ट केल्यानंतर 10 मिनिटानंतर हे ड्रग सेटल होते. मग ते ड्रग इकडे तिकडे हालत नाही, ते फिक्स होऊन जाते ड्रग. आणि 10 मिनिटानंतर जर पेशंटची पोझिशन, पण लगेच जर तुम्ही पोझिशन पेशंटला दिली तर ते ड्रग CSFमधून जर हेडला पोझिशन दिली तर खाली सुद्धा जाऊ शकतो. खाली म्हणजे हेडकडे. आलं लक्षात? आणि नीडलचा उद्देश लक्षात आला. मग ह्या नीडलला हे भरलेलं इंजेक्शन आपण पुश करतो. हळू जर फास्ट पुश केलं तर लवकर इफेक्टिव्ह. इट डिपेंड्स अपॉन सर्जन चॉईस अँड ॲनास्थेटिस्ट चॉईस.